नमस्कार, मी देवकी चवीचे खवय्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर पाहू शकता मंडळी, आज मी तुम्हाला पहिला व्हिडिओ खमण ढोकळ्याचा बनवून दाखवत आहे। हॉटेलमध्ये जसा असतो तसाच्या तसा एकदम मऊ जाळीदार स्पॉन्जी, तोडल्यावर पाहू शकता आतूनही एकदम मऊ लुसलुशीत हा ढोकळा घरी कसा बनवायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक लाईक द्यायला विसरू नका। चला तर मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता लगेच रेसिपी बनवायला घेऊ। इथे खमण ढोकळा बनवण्यासाठी एक मोठंसं बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे 1 कप पाणी घ्यायचे आहे। माप तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने, ग्लासने, कशानेही घेऊ शकता। आता आपल्याला हे कप बाजूला ठेवायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे इथे मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड घेतले आहे, म्हणजेच लिंबूसत्व। तुमच्याकडे जर लिंबूसत्व नसेल तर तुम्ही 1 लिंबाचा रस किंवा 2 लिंबाचा रस असं या प्रमाणात वापरू शकतात। आणि ढोकळा एकदम मार्केट सारखा होण्यासाठी इथे 1 चमचा साखर वापरायची आहे आणि ढोकळ्याला मऊपणा येण्यासाठी 1 ते 1.5 चमचा रिफाइंड तेल वापरायचं आहे। शेंगदाण्याचं किंवा रिफाइंड तेल कुठलंही चालेल, फक्त तुम्ही मोहरीचं तेल नका वापरू। आणि चवीसाठी आपल्याला इथं चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना आपल्याला फेटणीने किंवा चमच्याने असं फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत साखर आणि सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व एकजीव नाही होत तोपर्यंत आपल्याला विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने साखर आणि सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत। अशा प्रकारचे हे पाण्याचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 कप बेसन वापरायचं आहे। तर ते बेसन आपल्याला असंच नाही वापरायचं, एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे झाला 1 कप बेसन, हा झाला दुसरा कप। खमण ढोकळा बनवताना आपल्याला बेसन कधीही चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्याने काय होतं, बेसन एकदम हलकं फुल होतं आणि जाळी पडण्यास चांगली मदत होते। आता आपल्याला या बेसनला, चाळून घेतलेल्या बेसनला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे। एखाद्या वेळेस पिठामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर त्या फेटणीने फेटून घेतल्यामुळे मोडल्या जातात आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण हलकं होईपर्यंत आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, हे ढोकळ्याचं बॅटर असं हलकं फुल बनवून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला फेटणं फार गरजेचं आहे। तर आता इथे या रिबिन कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर बनवलेलं आहे आणि 2 कप बेसनसाठी 1 कप पाणी हा रेशो परफेक्ट आहे। आणि तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही नक्की चेक करा। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बेसन चांगल्या प्रकारे मऊ होण्यासाठी 10 मिनिटे आपल्याला झाकण लावून याला रेस्ट द्यायची आहे। ढोकळ्याचं बॅटर सेट होते तोपर्यंत आपल्याला इथं पूर्व तयारी करून घ्यायची आहे। एक बेकिंग ट्रे किंवा स्टीलची प्लेट असली तरी चालेल। त्याला आता आतमधून असं चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावायचं नसेल तर तुम्ही आतमध्ये बटर पेपर पसरवून, बटर पेपरला पण तेल लावावं लागेल, मग वरतून तेल लावून अशी पूर्व तयारी करून घेतली ना, फटाफट ढोकळा तयार करायला मदत होते। 10 मिनिट झालेले आहेत आणि बॅटर चांगल्या प्रकारे सेट झाले की नाही ते पाहून घेऊ। बॅटरला सेट करायला ठेवलं की बॅटर चांगल्या प्रकारे फुललं जातं। आता यामध्ये आपल्याला इनो किंवा बेकिंग पावडर नाही वापरायचं आहे, तर इथे आपल्याला वापरायचं आहे इथे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा का वापरायचा आहे, सायट्रिक ॲसिड वापरलेला आहे आणि सायट्रिक ॲसिड आणि बेकिंग सोड्याचं रिॲक्शन चांगल्या प्रकारे होतं आणि चांगली जाळी पडण्यास मदत होते, म्हणून बेकिंग सोडाच वापरायचा इथे शक्यतो। आणि हळद पावडर बिलकुल वापरायची नाही। आणि बेकिंग सोड्याच्या वरती आपल्याला इथे 1 ते 2 चमचे असं पाणी वापरायचं आहे, कारण चांगल्या प्रकारे हे ॲक्टिव्ह होण्यास मदत होते। आता इथे बेकिंग सोड्याला चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये मस्तपैकी हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथं रंग बघू शकता, बॅटरचा वेगळा होत चाललेला आहे। बेकिंग सोडा आणि हळद एकत्र वापरलं तर ढोकळ्याच्या वरती लाल स्पॉट येतात, त्यामुळे ढोकळा दिसायला आणि खायला पण चांगला लागणार नाही। पाहू शकता बॅटरचा रिझल्ट असा आलेला आहे, एकदम हलकं फ्लफी बॅटर तयार झालेलं आहे। आता तेल लावून घेतलेल्या बेकिंग ट्रेमध्ये हे पूर्ण बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि या बॅटरचा ॲक्टिव्हनेस पण आपल्याला जाऊ द्यायचा नाही, म्हणजे फटाफट ही कृती करून घ्यायची आहे। याची कन्सिस्टन्सी ही परफेक्ट झालेली आहे, ना पाणी कमी ना जास्त। परफेक्ट मेजरमेंट असलं ना, इन्स्टंट ढोकळा आपला खमण नॉयलन ढोकळा तयार होतो। आता बॅटर ओतून घेतलेल्या ट्रेला आपल्याला असं टॅप करायचं आहे, हलकं टॅप करायचं आहे, कारण ढोकळा बसणार नाही, मस्त फुलून येतो वरती। आता इथं ढोकळ्याला स्टीम देण्यासाठी एका मोठ्याशा कढईत 1 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। तर उकळी आल्यानंतर आपल्याला असे एक स्टँड ठेवायचं आहे किंवा वाटी ठेवलं तरी पण चालेल आणि त्यामध्ये आपल्याला हा बेकिंग ट्रे ठेवून घ्यायचा आहे। झाकण लावून आपल्याला 20 मिनिटे मध्यम गॅसवर वाफवून घ्यायचा आहे। ढोकळा स्टीम होतो तोपर्यंत आपण एक छानशी फोडणी तयार करून घेऊ। त्यासाठी एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। आता तेल चांगल्या प्रकारे गरम झाले की इथं अर्धा चमचा मोहरी टाकायचा आहे। मोहरी तडकायला लागली की त्यामध्ये पाव चमचा किंवा चिमूटभर हिंग टाकलं तरी चालेल आणि अशा 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा उभ्या स्लाइस मध्ये कापून घ्यायचे।
आणि वरतून थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। या सर्व जिन्नसांना आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे। आता मिनिटभर परतून घेतलं की मिरचीचा आणि कढीपत्त्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला इथे अशी अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्याच्या नंतर इथे अर्धा चमचा साखर वापरायची आहे। साखर का टाकायची आहे? कारण की ढोकळा हा गळ्यात बसणार नाही। आता इथे गॅस चालू करायचा आहे आणि छानशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे। पाहू शकता मंडळी, पाण्याला छानशी अशी उकळी आलेली आहे आणि साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे। आता काय करायचं आहे? गॅस बंद करायचा आहे आणि या तडक्याला आपल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे। ढोकळ्याचा ट्रे पूर्णपणे थंड झालेला आहे। तर आता आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। अशा कडा थोड्याशा हलक्याशा उघड्या पडलेल्या आहेत आणि हा ढोकळा असा डिमोल्ड करायचा आहे। वरतून थोडंसं असं हलक्या हातानं टॅप करून घ्यायचा आहे। हे पाहू शकता काय मस्त फुगलेला ढोकळा तयार झालेला आहे। हे बघा, चारी बाजूनं कुठं सुद्धा चिटकला नाही किंवा असं काय क्रॅक्स आलेत, काय नाही आलं। एकदम सॉफ्ट असा ढोकळा प्लेन तयार झालेला आहे। ह्या ढोकळ्याला आपल्याला लगेच कापून घ्यायचं नाही, तर याच्यावरती हा बनवून ठेवलेला तडका असा पसरवून घ्यायचा आहे। फोडणी चांगल्या प्रकारे पसरवून झालेली आहे। तर आता आपल्याला ढोकळ्याला चांगले काप करून घ्यायचे। ढोकळा कापताना आपल्याला चाकू एकदम धारदार पाहिजे आणि धार नसलेला चाकू घेतलात ना, तुमचे स्लाइस एडेवाकडे होणार। आणि तुम्हाला जर चौकोन आकाराचा नाही कापायचा असेल, तुम्ही डायमंड शेप मध्ये पण कापू शकता ढोकळा। आता ढोकळ्याला मी चौकोन आकारामध्ये कापून घेतलेला आहे। अशी वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे। असा तयार झालेला गरमागरम ढोकळा सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे। हे तुम्ही ढोकळ्याची जाळी बघू शकता, काय मस्त झालेली आहे। हलका फुल मऊ लुसलुसीत जाळीदार ढोकळा एकदम कमी वेळात आणि कमी खर्चात तयार झालेला आहे। एकदम स्पॉन्जी, कापसापेक्षा मऊसूत तयार झालेला ढोकळा हा नक्कीच तुम्हाला आवडेल। हा ढोकळा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। आतमधून तुम्ही जाळी बघू शकता, काय मस्त पडलेली आहे। असा ढोकळा तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसा वाटला हा ढोकळा कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा।